जातानाची पद्धत अशी आहे, आधी नंदिकेश्वराचं दर्शन घेत असताना नंदिकेश्वराच्या डोक्याच्या दोन्ही शिंगावर बोट ठेवायचे आणि बोटाच्या आतून शिवलिंग पाहायचं, शिवलिंगाच्या जवळ जायचं, शिवलिंगाच्या जवळ जाऊन टाळी वाजवायची आणि तोंडानं बोकळाचा आवाज काढायचा. का? तो दक्ष प्रसन्न झाला होता. जुने लोक पहा तुम्ही, लोक म्हणतात हा का पागल झाला का रे तोंडानं बोकळाचा आवाज काढते. तो तसं नाही काढत. त्याच्या मागचं हे कारण आहे. महादेवाच्या सासरेबुवानं दक्ष महाराजांनी भगवान भोलेनाथाची स्तुती गायन केली आणि तेव्हापासूनची ही पद्धत चालू झाली. जुने लोक तुम्ही महादेवाच्या मंदिरात जातात तर पहा, महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा नाही, इतर मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा आहे. तशा काही ठिकाणी 3 प्रदक्षिणा सांगितल्या देवतांना, काही ठिकाणी 5 प्रदक्षिणा सांगितल्या. पंढरपुरात 1 जरी प्रदक्षिणा मारली तरी पुण्य सांगितलं आणि महादेवाला फक्त अर्धी प्रदक्षिणा. का? महादेवाच्या शिवलिंगाची जे जलधारी आहे, जलधारी मधून निघणारं जे भगवंतावर पडणारं जल आहे, त्याचा अभिषेक जो आहे ना, तो त्या जलधारीतून वाहतो, ते ओलांडला नाही गेलं पाहिजे. म्हणून कुठल्याही महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा नाही, अर्ध प्रदक्षिणा करून परत यायला सांगितलं.